नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 6 जुलै 2026। आज दुपारनंतर म्हणजे 2-2:30च्या नंतर या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक 2:30-3च्या नंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज दुपारनंतर सुरुवात होणार आहे। म्हणून हा अंदाज मुंबईकर, पुणेकर, नाशिककर, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि त्याच्यानंतर घाटमाता कोकणपट्टी ह्या शेतकऱ्यांना म्हणजे रत्नागिरी पासून ते इकडे पालघर पर्यंत या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा। म्हणजे आणखीन 2 दिवस म्हणजे 6, 7, 8 म्हणजे आणखी 8 तारखेपर्यंत असाच पावसाचा जोर राहणार आहे। आणि 9 तारखेच्या नंतर मुंबईला देखील सूर्यदर्शन घडणार आहे, पुण्याला देखील सूर्यदर्शन घडल, कोल्हापूरला घडल, नाशिकला घडल। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे 9 तारखेच्या नंतर हे पावसाचा जोर ओसरणार आहे। म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी आणि जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यातली परिस्थिती बघता राज्यामध्ये काही भागामध्ये आज बरेच भाग सुटलेला आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आज म्हणजे पुण्याकडे पाऊस जोरात सुरुवात झाल्याच्या नंतर बारामती एरिया 2, तसेच बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूरचा इकडं उत्तर सोलापूर, त्याच्यानंतर ह्या भागामध्ये आज बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे। सांगलीकडे देखील जोरदार पाऊस सुरू होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षायचा। फक्त सोलापूर जिल्ह्याचा म्हणजे दक्षिण भाग थोडा राहील, आजच्या थोडा कमी राहील, पण त्याच्यात देखील दक्षिण सोलापूरला उद्याच्याला पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील, ही अंदाज लक्षायचा। त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर आज दुपारनंतर 2:30च्या नंतर इकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षायचा। आणखीन 2 दिवस म्हणजे मराठवाड्यात देखील पाऊस असणार आहे। म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, मराठवाड्यात देखील आज दुपारच्या नंतर चांगला जोराचा पाऊस सुरुवात होईल। आणि 2 दिवस म्हणजे आज 6, 7 आणि 8 म्हणजे आणखीन 3 म्हणजे आजचा 1, उद्या 3 दिवस 8 तारखेच्या नंतर मराठवाड्यातले देखील पावसाचा जोर ओसरणार आहे। 9 तारखेला मराठवाड्यात चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे। म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात। ज्यांची कोणाची पेरणी राहिली असेल, जर जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर विदर्भाकडे पूर्व विदर्भाकडे आजच म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडे आज देखील पाऊस सुरू आहे। आणि त्याच्यानंतर आणखीन 2 दिवस 6 आणि 7 आणखीन 2 दिवस तिकडे विदर्भात पाऊस पडणार आहे। पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली या परिसरामध्ये आणखीन 2 दिवस म्हणजे 6, 7 पर्यंत 8 पर्यंत पाऊस राहणार आहे। 8 तारखेला चांगलं दुपारनंतर सूर्यदर्शन घडणार आहे। म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। विदर्भातल्या शेतकऱ्याची कोणाची पेरणी असं तर तुम्ही काय करायचं, 8 तारखेला तुमच्याकडे सूर्यदर्शन घडलं आणि त्यानंतर वापसा झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता। त्याच्यानंतर सांगायला उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा काही भाग आणखीन सुटलेला आहे, पण नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकचा काही भाग म्हणजे पट्टा, त्याच्यानंतर इकडे श्रीरामपूर, अहिल्यानगरचा काही भाग वंचित आहे, तर त्या भागामध्ये आज दुपारच्या नंतर 2:30च्या नंतर तिकडे देखील पावसाला सुरुवात होईल आणि त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागू होतील। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आणखीन उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे 6-8 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस असणार आहे। नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, मुंबईपर्यंत आणि 9 तारखेला मुंबईला देखील सूर्यदर्शन घडणार आहे। म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। कोल्हापूरच्या पंचगंगाची पातळी जवळपास 27-28 फुटापर्यंत गेली आणि 39, 40, 41 गेली की धोक्याची पातळी असतील। 42ला मात्र सगळ्या कोल्हापूर, सांगलीकडे पाणी पसरतं। पण तुम्हाला सांगू इच्छितो की तिकडे देखील घाटमाथ्यावर आणखीन 3 दिवसात पावसाचा जोर असल्यामुळं तिकडे जवळपास माझं तर म्हणणं आहे 35 फुटापर्यंत पातळी जाईल। धोक्याच्या बाहेर काही जाणार नाही, कारण की 35-36 फुटापर्यंत पातळी गेल्याच्या नंतर म्हणजे ते पाणी एवढं शिरत नाही शहरामध्ये, पण 38च्या नंतर गेल्याच्या नंतर धोक्याची पातळी ओढणती म्हणजे पंचगंगाचं पाणी 38 फुटाच्या वरती गेलं की समजायचं कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये शहरात पाणी जायला सुरुवात होती, धोक्याची पातळी ओलांडती आणि 42 फुटाला मात्र सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होती। पण काय होणार आहे, आणखीन 2 दिवस तिकडे घाटमाता परिसर पाऊस पडणार आहे, कोयना धरणात पडणार आहे, त्याच्यामुळे 35-36 पर्यंत पातळी जाऊ शकते। म्हणून त्यांनी नदीकाठच्या लोकांनी पंचगंगाच्या सतर्क करावे। त्याच्यानंतर उजनी धरणासाठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, उजनी धरणाकडे
जवळपास 7.5 ते 8 हजार क्युसेसनं पाणी येत असल्यामुळे उजनी धरणात देखील टीएमसी मध्ये वाढ होणार आहे, म्हणून उजनी धरणातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर निळवंडी धरण, भंडार धरण या धरणात देखील पाण्याची साठे वाढत झाले, त्यांची टक्केवारी अजून आलेली नाही, त्याचा व्हिडिओमध्ये उद्या दिला जाईल. त्याच्यानंतर गोदावरी नदीला इकडं पूर आलेला आहे, इकडं पुण्याकडे देखील पूर आलेला आहे, म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे. मी पहिल्यांदाच म्हणत होतो ना, नदीकाठच्या लोकांनी आपण आपल्या पाईपलाईनची काळजी घ्यावी. राज्यात मात्र आणखीन 3 दिवस म्हणजे 6, 7 आणि 8 3 दिवस पावसाळी वातावरण आहे. त्याच्यानंतर 9 तारखेच्या नंतर सूर्यदर्शन होणार आहे. 9 तारखे आता 8 तारखेला विदर्भात सूर्यदर्शन होईल, 9ला थोडं मराठवाड्याकडे होईल आणि मुंबईकडे देखील 9ला होईल, म्हणून मुंबईच्या जनतेने आणखीन 2-3 दिवस म्हणजे 6, 7 आणि 8 तारखे 3 दिवस पाऊस राहणार आहे, म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची. पुणेकरांनी काळजी घ्यायची, नाशिकवाल्यांनी काळजी घ्यायची, कोल्हापूरकडल्या जनतेने देखील काळजी घ्यायची, त्याच्यानंतर सातारा परिसरातल्या शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यायची. तसेच बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी या भागात, त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये बऱ्याच भागात पाऊस पडलेला नाही. आज दुपारनंतर बीड जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे. कडाष्टी, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, तिकडे बारामती त्या परिसरात येणार आहे, इकडे राऊरकडे येणार आहे, सिंगणापूरकडे येणार आहे, पैठणकडे येणार आहे, श्रीरामपूर येणार आहे, त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर ह्या परिसरात देखील आज बऱ्याच भागावर पाऊस सुरू होणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, म्हणून हे अंदाज लक्षाचा. हे आता 8 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर वातावरण पुन्हा लगेच 14च्या नंतर पुन्हा एकदा राज्यात वातावरण बदलणार आहे. 4-5 दिवस तुम्हाला थोडी विश्रांती देईल पाऊस, पण 14 जुलैच्या नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होईल, म्हणून हे अंदाज लक्षाचा. त्याचा व्हिडिओ नंतर दिला जाईल. तसेच नाशिकच्या शेतकऱ्याच्या, नदीकाठच्या शेतकऱ्या, बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यांनी स्वतः काय करावं, त्यांच्या तहसीलदारकडे जाऊन त्यांनी त्यांचे पंचनामे करून घेण्याची तयारी ठेवायची, कारण की त्यांचं त्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. कोणाच्या पाईपलाईन वाहून गेलेलं आहे, त्यांना त्यांचं आपलं जे ग्रामसेवक तलाठी असतील त्यांना जाऊन त्यांचा पंचनामा करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. धन्यवाद.